विद्यार्थी मित्रांनो, आपण जी साहित्य कलाकृती आहे, स्वकथनपर साहित्य कलाकृती आहे, प्रकाश राम चव्हाण यांची उदयी नावाचं जे साहित्य कलाकृती अभ्यासक्रम आला आहे, जे ज्याला आपण स्वकथन या साहित्य प्रकारामध्ये मोडणारी आहे असं आपण म्हणू. तर ती साहित्य कलाकृती माणसाचं मन हेलावून टाकणारी साहित्य कलाकृती आहे. ती साहित्य कलाकृती मानवी मनाला, मानवी समाजाला अंतर्मुख करणारी साहित्य कलाकृती आहे. माणसाला फार अस्वस्थ करणारी साहित्य कलाकृती आहे असं मला वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, ती साहित्य कलाकृती म्हणजे त्या साहित्य कलाकृतीकडे वळण्यापूर्वी आपण ती साहित्य कलाकृती, मी जसं आत्ता म्हटलेलं की ते स्वकथन मला वाटतं. तर मग जे काही साहित्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना पडलेल्या आहे, म्हणजे त्याला आत्मचरित्र म्हणावं का आत्मकथन म्हणावं का स्वकथन म्हणावं, आणि याच्या व्यतिरिक्त जो एक साहित्य प्रवाह आहे ज्याला आम्ही चरित्र हा वाङ्मय प्रवाह म्हणतो, तर ह्या ज्या काही संकल्पना आहे, या संकल्पनामध्ये काही फरक आहे का? जसं चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, स्वकथन या संकल्पनामध्ये काही भेद आहेत का? या संकल्पनामध्ये काही फरक आहे का? तर याविषयीचं विवेचन आपण या भागाला करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले म्हणजे या ठिकाणी मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की आपण वेगवेगळ्या जे काही विचारवंत आहे त्यांनी ज्या काही काय म्हणू आपण त्याला आत्मचरित्राच्या, आत्मकथनाच्या आणि स्वकथनाच्या वेगवेगळ्या संज्ञा केलेल्या आहे, वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे, त्याविषयीचं विवेचन आपण या ठिकाणी बघणारच आहोत. आणि त्यांनी जे काही विवेचन केलेलं आहे, व्याख्याच्या माध्यमातून जे व्याख्या केलेलं आहे आणि त्या व्याख्यावर जे काही विवेचन येणार आहे, याविषयीचा भाग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चरित्र ही संकल्पना सगळ्यात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर चरित्र या शब्दाला आपण असं पाहतो की इंग्रजीमध्ये जो पर्यायी शब्द आहे ज्याला आपण बायोग्राफी असं म्हणतो, तर तो बायोग्राफी हा जर शब्द आपण बघितला तर त्या शब्दाची उत्पत्ती आपण बघितले, मूळ त्या शब्दाचं आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते की हा जो म्हणजे बायोग्राफीमधला बायोज हा जो शब्द आहे, तर हा ग्रीक शब्द आहे. बायोज हा शब्द ग्रीक शब्द आहे आणि म्हणजे त्याचा अर्थ लाईफ म्हणजे जीवन असा त्याचा अर्थ होतो. आणि ग्रॉफी म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ग्रॉफियर म्हणजे लिहिणारा, लिहिणे, ज्याला काय म्हणू आपण राईट, लिहिणे, लिहिणारा, या दोन शब्दाच्या मिश्रणाने झालेला हा तो बायोग्राफी हा शब्द आहे. आणि त्याचा अर्थ जीवन लिहिणे, आयुष्य लिहिणे, जीवन लिहिणे, जो जगला तशा पद्धतीने लिहिणे, अशा पद्धतीचा अर्थ बायोग्राफी या शब्दाचा सांगण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी असं पाहतो की ही चरित्र नावाची जी काही संकल्पना आहे, तर चरित्रामध्ये एका व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाची किंवा म्हणजे एका व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाची किंवा त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या काही विशिष्ट कालखंडाची कहाणी, काही विशिष्ट काय म्हणू आपण त्याला त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या विशिष्ट कालखंड म्हणा किंवा विशिष्ट घटना म्हणा, याची कहाणी सांगण्यात येते चरित्रामध्ये. आणि चरित्र लिहिणारा हा जो असतो, चरित्रकार ज्याला आम्ही म्हणतो, तो कुणावर तरी चरित्र लिहित असतो, म्हणजे तो दुसऱ्याचं चरित्र सांगणारा असतो, दुसऱ्याच्या जीवनाची कहाणी सांगणारा असतो. तो स्वतःच्या जीवनाची कहाणी सांगत नाही. जसं आत्मचरित्रकार सांगतो तसा चरित्रकार स्वतःच्या जीवनाची कहाणी सांगत नाही, तर तो दुसऱ्याच्या जीवनाची कहाणी सांगत असतो. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी आपण असं पाहतो की हे जे काही चरित्र लेखन आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलचं जे काही लिहिलेलं चरित्र आहे, तर त्याच्यामध्ये ही एक विशिष्ट अटच अशी आहे की ती अट कोणती आहे की आपण ज्या व्यक्तीविषयी लिहितो त्या व्यक्तीचं जीवन आपण म्हणजे फार अभ्यासपूर्ण हाताळलं पाहिजे. त्याच्या जीवनातल्या आपल्याला घटना माहीत असल्या पाहिजे. बरेचदा त्या व्यक्तीच्या सहवास असणं, त्या व्यक्तीच्या जीवनातल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनाचा अभ्यास असणं
किंवा तो जिथे जिथे राहिलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी त्याने कार्य केलेली आहे, जी काही त्याच्या जीवनाची कार्यप्रणाली आहे, त्याच्यावर लिहत असताना त्या व्यक्तीच्या किती जवळ जाणं गरजेचं असतं, त्या व्यक्तीचा सखोल अभ्यास असणं किती गरजेचं असतं, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते सुद्धा म्हणजे केवळ ते व्यक्तीवर आपण लिहितो आणि तो व्यक्ती आपला खूप प्रिय आहे, तो व्यक्ती फार मोठं एक उदात्त व्यक्तिमत्व आहे, एक समाजसुधारकाचं व्यक्तिमत्व आहे, आणि म्हणून तशा म्हणजे व्यक्तिमत्वाच्या आहारी न जाता, व्यक्तिपूजनाच्या आहारी न जाता, व्यक्तिवादाच्या आहारी न जाता अगदी तटस्थ राहून त्या व्यक्तीवर लिहिणं हे खरंच कठीण गोष्ट असते. आणि तशा पद्धतीचे म्हणून असं म्हटलं जातं की वस्तुनिष्ठपणे त्या व्यक्तीवर लिहिणं ही एक अट असते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणजे चरित्र प्रत्यक्ष ज्याच्यावर लिहायचं असते तर त्याच्या जीवनातले जे काही घटनाप्रसंग आहे त्या घटनाप्रसंगाशी प्रामाणिक राहून चरित्रकाराला ते सगळं लिहावं लागते. परंतु आपण असं पाहतो की चरित्रकार जो आहे तो इतिहासकाराप्रमाणे साधने जरी गोळा करत असला, ज्याच्यावर चरित्र लिहायचं आहे त्या व्यक्तीच्या संदर्भातली साधने तो गोळा करीत जरी असला तरी चरित्र म्हणजे इतिहास नसतो असं आपल्याला म्हणावं लागेल. तर चरित्रात व्यक्तीचे दर्शन हे साध्य असले तरी ते जो काही म्हणजे आपण असं म्हणतो की जे साधन असते ते साधन ते व्यक्तिदर्शन जिवंत व्हावं, ते व्यक्तिदर्शन प्रत्ययकारी स्वरूपातलं वाटावं, म्हणून ते साधनांची एक गोळाबेरीज केलेली असते असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं असते. चरित्रकाराने वास्तवाच्या जवळ जाऊन चरित्र लिहिलं पाहिजे ती आवश्यकता असते. आपण असं म्हणतो की ज्याच्यावर चरित्र लिहायचं आहे त्या माणसाचा जन्म आणि मृत्यू या कालखंडामधलं, जन्म मृत्यूच्या कालखंडामधलं त्याचं जे जगणं आहे, त्याचं जे जीवन आहे, त्याची जी काही कार्यप्रणाली आहे ते चरित्र नायकाचे व्यक्तिमत्व म्हणजे त्या कालखंडामध्ये कसे विकसित होत गेले, परिणत कसे होत गेले, परिणामकारक कसे होत गेले, हे सांगणं अतिशय गरजेचं वाटतं चरित्रकाराला. तेच त्याला सांगायचं असतं असंही आपण म्हणू शकतो. आणि या ठिकाणी आवश्यक ही गोष्ट आहे की चरित्र नायकाला मानवी ठेवणे ही कठीण गोष्ट त्या चरित्रकाराला सांभाळायची असते. म्हणजे बाबा तो काही असं फार मोठं काहीतरी वेगळा नाही आहे, तो सुद्धा माणूस आहे. महान जरी असला, फार मोठा समाज सुधारक जरी असला तरीही तो माणूस आहे. आणि माणूसपणाच्या पातळीवर त्याचं जे काही त्याचं अवलोकन करणं, त्याच्याविषयीचं लिहिणं हे फार कठीण गोष्ट असते. ही याच्यासाठी कठीण असते की आमच्या भारतातली लोक व्यक्तिपूजक आहे, व्यक्तिवादाला आहारी जाणारी आहे, व्यक्तिपूजक आहे. आणि म्हणून चांगली चरित्रसुद्धा तुरळक प्रमाणामध्ये असतात. म्हणजे ती सगळी चरित्र तटस्थपणे लिहिलेली असतात असं आपण म्हणू शकत नाही. परंतु काही चरित्र ही अत्यंत तटस्थपणे, अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, अत्यंत म्हणजे व्यक्तिवादाच्या आहारी न जाता अतिशय वास्तववादाला धरून ती चरित्र लिहिल्या गेलेली आपल्याला दिसून येणारी आहे. तर हा जो चरित्र लेखन हा अतिशय महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे असं आपण म्हणतो. तर मराठीमध्ये चरित्र लेखनाची परंपरा अगदी महानुभाव पंथाच्या कालखंडापासून असलेली आपल्याला दिसून येणारी आहे. म्हणजे पुढे संत नामदेव म्हणा किंवा महपती म्हणा या आदींनी संत चरित्रे लिहिलेली आपल्याला दिसून येणारी आहे. परंतु चरित्र लेखनाकडे केवळ एक कला म्हणून बघणं, तर या दृष्टीने केवळ चरित्र लेखनाकडे कला म्हणून पाश्चात्यांनी बघितलेले आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून चरित्र हा वाङ्मय प्रकार देखील आपण पाश्चात्यापासून घेतलेला वाङ्मय प्रकार आहे. जे काही पाश्चात्य लोकांनी जे वेगवेगळे साहित्य प्रवाह निर्माण केलेले आहे तर त्याची प्रेरणा घेऊन किंवा तो प्रवाह आपण घेऊन आपण मग त्या स्वरूपात लेखन केलेलं आपल्याला बघावं लागेल. तर या ठिकाणी आपण असं पाहतो की
म्हणजे जरी आपण असं म्हटलं की हा जो वाङ्मय प्रकार आहे, चरित्र हा वाङ्मय प्रकार आहे, तर या वाङ्मय प्रकारामध्ये म्हणजे हा वाङ्मय प्रकार फार मोठा विकसित करण्याचं कार्य पाश्चात्यांनी केलं. या वाङ्मय प्रकाराकडे कला म्हणून त्यांनी बघितलं. म्हणजे जे काही चरित्र जे लेखन आहे याच्याकडे कला म्हणून पाश्चात्य साहित्यिकांनी बघितलं. परंतु आपल्याकडे जर आपण आपल्या मराठी साहित्यामध्ये अशा पद्धतीचं लेखन फार पूर्वापार परंपरेपासून झालेलं आपल्याला दिसून येते. फक्त आपण त्याला चरित्र वाङ्मय वगैरे असं म्हटलं नसेल, परंतु वाङ्मय हा शब्द जरी वापरलेला नसेल आपण, पण चरित्र लेखन तर झालेलंच आहे आपल्याकडे. अगदी संतांच्या कालखंडापासून झालेलं आहे. म्हणजे अगदी आपण या ठिकाणी महानुभाव पंथाच्या कालखंडापासून किंवा संत नामदेवांनी जे काही चरित्र लेखन केलेलं आहे संतांचं, ते सगळं काही लेखन आपल्याकडे झालेलं होतं. म्हणजे आपल्यासाठी काही हा नवीन प्रकार होता असंही म्हणता येत नाही पूर्णपणे. आपण त्याच्याकडे वाङ्मय या प्रकारातून जरी बघितलेलं नसलं, नंतर बघितलेलं असलं, परंतु चरित्र लेखन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो, म्हणजे आता या चरित्र लेखन म्हणजे काय, याच्या जर आपण संज्ञा बघितल्या म्हणजे व्याख्या बघितल्या, तर याच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कशाला आपण चरित्र म्हणावं याच्या व्याख्या केलेल्या आहे. जे काही जोशी आहे त्यांनी साहित्य साधना आणि चरित्र आत्मचरित्र टीका या पुस्तकामध्ये चरित्र म्हणजे सत्यपूर्ण व कलात्मक व्यक्तिदर्शन म्हणजे चरित्र, सत्यपूर्ण आणि कलात्मक व्यक्तिदर्शन म्हणजे चरित्र, अशा पद्धतीची चरित्र याची व्याख्या त्यांनी केलेली दिसते. अनिता कोल्हे यांनी चरित्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची जीवनकथा सांगणे अशी साधी सरळ सोपी व्याख्या केलेली त्यांनी दिसून येणारी आहे. या ठिकाणी आपण असं पाहतो की जो काही पाश्चात्य लेखक आहे फिलिप ग्वाडेला या ब्रिटिश इतिहासकाराने आणि चरित्र लेखकाने चरित्राची जी व्याख्या केलेली आहे ती बघत असताना तो आपण असं म्हणू शकतो की त्याने काय म्हटलेलं आहे याच्यावर. तो असं म्हणतो की चरित्र लेखन हा विस्तीर्ण प्रदेश आहे. या प्रदेशाच्या उत्तरेला आहे इतिहास, तर दक्षिणेला ललित साहित्य. म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे की चरित्रलेखन हा विस्तीर्ण प्रदेश आहे आणि या प्रदेशाच्या उत्तरेला आहे इतिहास, तर दक्षिणेला आहे ललित साहित्य. पूर्वेला मृत्यूलेखांचा प्रदेश, तर पश्चिमेला रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजेच किरणोत्सरी प्रखर व्यक्तिमत्व. म्हणजे या ठिकाणी चरित्रलेखनाचा आवाका अतिशय विस्तृत आहे आणि त्यावर चरित्रविषय ज्या काळात जन्माला आलेला आहे, ज्या काळात तो जन्माला आलेला आहे, ज्या काळात तो वावरलेला आहे, तर त्याचं सखोल अध्ययन असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जसं व्याख्या केलेली आहे की हा विस्तीर्ण प्रदेश आहे चरित्र म्हणजे, आणि या प्रदेशाच्या उत्तरेला त्या व्यक्तीचा इतिहास आहे. त्या व्यक्तीचा इतिहास आहे, म्हणजे तो ज्या समाजात कालखंडात संस्कृतीत जन्माला आलेला आहे तो इतिहास आहे. आणि दुसरीकडे त्याचं प्रखर होत जाणारं किरणोत्सरी ज्याला व्यक्तिमत्व असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं हे बघणं ठरतं की चरित्रकार ज्या व्यक्तीचं चरित्र लिहितो तर तो व्यक्ती कुठे जन्माला आलेला आहे, कोणत्या समाजामध्ये जन्माला आलेला आहे, त्याची संस्कृती काय आहे, त्याची कार्यप्रणाली काय आहे, काय काय कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे असंही म्हणू शकत नाही आपण की बाबा सर्वसामान्य माणसावर व्यक्ती म्हणजे चरित्र लिहिलं गेलेलं नसतं. म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसावर, आपण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावर चरित्र लिहिलेलं म्हणजे सहसा बघत नाही. म्हणजे निश्चितच ज्याच्यावर चरित्र लिहिल्या जाते ती व्यक्ती ही अतिशय क्रियाशील व्यक्ती असते. त्यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य केलेलं असतं, एवढं आपल्याला मानून चालणं अतिशय गरजेचं आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर चरित्र लिहिलेली आपल्याला दिसत नाही, परंतु म्हणजे असंही म्हणता येत नाही आपल्याला की अगदी असामान्य व्यक्तीवर चरित्रच लिहिल्या गेलेली आहे, असंही नाही आहे. निश्चितच समाजसुधारक आहे, राजकारणी मंडळी आहे, त्यांच्यावरही चरित्र लिहिल्या गेलेली आहे.
मग असामान्यच आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही. तर पण ज्यांनी म्हणजे एक क्रियाशील व्यक्तिमत्व, समाज मनावर छाप असलेलं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वावर चरित्र लिहिल्या गेलेली आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण असं बघतो की तो व्यक्ती ज्या कालखंडामध्ये जन्माला आला, ज्या समाजामध्ये तो वावरत होता, याचं सखोल अध्ययन असणं अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणून चरित्रकाराने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याच्यावर आपल्याला चरित्र लिहायचं आहे तर समजून घ्या ती व्यक्ती होऊन गेली अगोदरच्या कालखंडामध्ये, 100-150 वर्षापूर्वी. त्याच्यावर आपण चरित्र लिहित आहोत. आणि आत्ताचे समाज जीवनाचे बदलते निकष वेगळे आहे. मग आजच्या बदलत्या निकषाने आपण त्या व्यक्तीचं चित्रण कसं करायचं? म्हणजे त्यावेळेचेच सगळे निकष लक्षात घेऊन चरित्रकाराला त्या म्हणजे ज्याचं चरित्र सांगायचं आहे ते मांडावं लागतं, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि ते मांडत असताना आपल्याला असं सुद्धा म्हणावं लागेल की अत्यंत तटस्थपणे ते मांडावं त्याने. अशाच पद्धतीची एक अपेक्षा असते. सत्य स्वरूपात मांडावं, वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडावं, जसं आहे तसं मांडावं, ही म्हणजे आपली वाचकांची ही अपेक्षा असते, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आपण असं पाहतो की पाश्चात्य चरित्र लेखकांची एक विकसित अशी साहित्य म्हणजे परंपरा आहे, वाङ्मयीन परंपरा आहे की त्यांनी चरित्र लेखन हा वाङ्मयाचा प्रवाह विकसित केलेला आपल्याला दिसून येतो. अगदी प्ल्युटार्कपासून तर म्हणजे अभिजात चरित्र चरित्र ग्रंथाची सुरुवात झाली असं म्हटलं गेलेलं आहे. तर आयझॅक वॉल्टन म्हणजे जो 1593 ते 1683 या कालखंडामध्ये या चरित्रकाराने म्हणजे जे लालित्यपूर्ण असं चरित्र लेखन केलेलं आहे, तर त्याचा उल्लेख केला जातो. तद्वतच डॉक्टर जॉन्सनने लिहिलेली जी काही 34 कवींची चरित्रे आहे, तर हा इंग्रजी वाङ्मयातील चरित्र लेखनात्मक साहित्य प्रवाह अतिशय समृद्ध समजला जातो असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याकडे मराठीमध्ये लीळाचरित्र जे इसवी सन 1276 लीळाचरित्र लिहिण्यात आलं. त्याच्यानंतर गोविंद प्रभू चरित्र म्हणजे लीळाचरित्रामध्ये आपण चक्रधर स्वामींचं जीवनचरित्र बघतो. गोविंद प्रभू चरित्र जे इसवी सन 1288 लिहिण्यात आलं, त्याच्यामध्ये आपण गोविंद प्रभूचं जीवनचरित्र बघतो. त्याच्यानंतर स्मृतीस्थळ आहे. तर ही जी काही महानुभावाची गद्यचरित्रे आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. संत नामदेवाने सुद्धा लिहिलेली म्हणजे जी काही संत ज्ञानेश्वरांवर आदी समाधी तीर्थावळी ही जी काही अभंगात्मक चरित्र रचना केलेली आहे तो सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक संतांची चरित्रे लिहिण्यात आलेली आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये बखरी लिहिण्यात आलेली आहे. मग ती सभासदांची बखर असेल किंवा मग चंद्रगुप्तांची बखर असेल, ह्या बखरी. या व्यतिरिक्त आपण असं पाहतो की अनेक मराठी साहित्यिकांचे सुद्धा चरित्र लिहिल्या गेलेली आपल्याला दिसून येणारी आहे. जसं मग माधव जुलियन यांचं 1951 ग दे खानोलकर यांनी लिहिलेलं चरित्र आपल्याला दिसून येणार आहे. किंवा मग डॉक्टर श्रीव्य केतकर यांच्यावर 1959 दण गोखले यांनी लिहिलेलं चरित्र आपल्याला दिसून येणार आहे. अनेक नावं घेता येईल, पण आपण या ठिकाणी अगदी एक समजण्यापुरते नामोल्लेख या ठिकाणी करत आहोत. तर या व्यतिरिक्त नची केळकर यांनी टिळकांवर लिहिलेलं चरित्र होतं. त्याच्यावर नर फाटक यांच्या टीकेचा विषय ते चरित्र झालेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. तर याशिवाय अनेक समाजसुधारक आहे. म्हणजे अगदी आपण पाहतो की शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजांपासून मग अनेक जे काही समाजसुधारक आहे त्यांच्यावर आपल्याला चरित्र लिहिलेले दिसून येणारी आहे. जे काही समाजसुधारक आहे, महनीय कार्य करणारी जी मंडळी आहे यांच्यावर सुद्धा चरित्र लिहिण्यात आलेली आहे. जसं मग डॉक्टर आंबेडकर असेल, गांधीजी असेल, सावरकर असेल, यांच्यावरील चरित्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, यांच्यासारखे व्यक्तिमत्वाचे चरित्रसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लिहिण्यात आलेली आहे. फक्त इथे धोका असतो त्या व्यक्तीचं चरित्र लिहित असताना
की व्यक्तिपूजन किंवा व्यक्तिशरणता या दोषामुळे ते चरित्रलेखन बरेचदा थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं ठरणारं असते, त्याला गालबोट लागणारं असते असंही म्हटलं तर हरकत नाही. तर तटस्थपणे मानवी पातळीवर लिहिलेलं चरित्रलेखन अतिशय म्हणजे एखादी वाङ्मयीन उंची गाठू शकते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून व्यक्तीच्या मर्यादा सकट ते पुढं आलं पाहिजे एवढी वाचकांची अपेक्षा असते. तर चरित्र हा वाङ्मय प्रकार जो आहे तो ऐतिहासिक भव्य आणि निर्मितीतील सौंदर्य साध्य करण्यासाठी घ्यावा लागणारा म्हणजे अगदी भव्य दिव्य हा वाङ्मय प्रकार आहे. चरित्र हा वाङ्मय प्रकार आहे. तर ते निर्मिती म्हणजे ते चरित्र निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये सौंदर्य म्हणा म्हणजे सौंदर्य निर्माण करण्यासाठी बरेचदा म्हणजे कल्पिताचा आधारसुद्धा घ्यावा लागतो. पण तो कितपर्यंत घ्यावा हे चरित्रकारावर अवलंबून असतं. आणि म्हणून समीक्षेला एक आवाहन ठरणारा वाङ्मय प्रकार म्हणजे चरित्र वाङ्मय प्रकार आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि हे चरित्र व्यक्तिजीवनाचा इतिहासच असतो. चरित्र नायकाचे व्यक्तिमत्व आणि त्याचा जीवनक्रम हा त्याच्या काळाची जी काही परिस्थिती असते त्याच्याशी एकरूप होऊन साकारलेले चरित्र हे श्रेष्ठ दर्जाच्या वाङ्मय कृतीच्या निकषाला पोहोचू शकते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर एकंदरीत ही चरित्र म्हणजे अशा पद्धतीचं असतं. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की आत्मचरित्र कशाला म्हणायचं. हा झाला चरित्राचा भाग. आता आत्मचरित्र कशाला म्हणायचं म्हणजे चरित्र हे म्हणजे कोणीतरी कोणावर लिहिलेलं आहे. म्हणजे चरित्रकाराने एखाद्या व्यक्तिमत्वावर जे अत्यंत म्हणजे काय म्हणून त्याला महत्त्वपूर्ण त्याला वाटलं व्यक्तिमत्व त्याच्यावर लिहिलेलं ते चरित्र आहे. पण इथं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र म्हणजे इथे आत्मा या शब्दाचा अर्थ आपण म्हणजे स्वतः किंवा मी किंवा जो काही लेखक आहे लिखाण करणारा त्याने स्वतः लिहिलेलं ते चरित्र आहे. त्याच्या जीवनाचं असं म्हणू शकतो, त्याच्या जगण्याचं त्याच्या जीवनाचं ते चरित्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की स्वतःच्या एक जीवनाचं दूरस्थपणे केलेलं अवलोकन त्यासंबंधीचं केलेलं कथन म्हणजे आत्मचरित्र. म्हणजे स्वतःच्या जीवनाचा दूरस्थपणे तटस्थपणे घेतलेलं वेध केलेलं अवलोकन म्हणजे आत्मचरित्र होय असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. मग ह्या आत्मचरित्रामध्ये आठवणी असतात म्हणजे काय म्हणू त्याच्या भूतकालीन आठवणी असतात आणि वर्तमानकालीन घटना देखील असतात हे आपल्याला मान्य आहे. परंतु म्हणजे जे लेखनाचे तुरळक जे स्फुटक प्रकार असतात कोणते जसं आठवणी कोणी कोणाच्या लिहून ठेवतात आपल्या जीवनाच्या आठवणी किंवा आपल्या जीवनाची रोजणीशी लिहून ठेवतात की माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं रोज लिहिणारी ती रोजणीशी. तर तसाही लिहिण्याचा एक प्रकार असतो. परंतु या प्रकाराहून या आत्मकथन प्रकाराहून वेगळा असा लेखनाचा प्रकार म्हणजे आत्मचरित्र हा प्रकार असतो असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आत्मचरित्रकार हा जो असतो आत्मचरित्र जो लेखक असतो तो आपल्या भूतकालीन व वर्तमानकालीन घटनाप्रसंगाचे म्हणजे चित्रण करतो. आपल्या जगण्याशी आपल्या जीवनाशी संबंधित ज्या काही घटनाप्रसंग आहे मग भूतकालीन असो का वर्तमानकालीन असो याचं चित्रण तो करणारा असतो लेखक असं आपल्याला म्हणत असतो. आणि हे करत असताना म्हणजे त्याच्या स्वतःच्या जडणघडणीसाठी कारणीभूत असलेले कारणीभूत झालेले जे काही व्यक्ती आहे समाज आहे घटना आहे याच्यावर तो अधिक भर देत असतो असंही आपल्याला म्हणता येईल. आता आत्मचरित्रातून एका व्यक्तीच्या जीवनाचा कर्तृत्वाचा इतिहास जसा व्यक्त होत असतो तसाच ती व्यक्ती ज्या काळामध्ये ज्या स्थळामध्ये जगत आलेली असते त्या स्थळाकाळाचा इतिहास देखील आत्मचरित्रातून उभा होत असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या आत्मचरित्रातून उभा होत असतो असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे आत्मचरित्र नेमकं कशाला म्हणावं याविषयीच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्याला केलेल्या दिसून येणाऱ्या आहेत. सगळ्यात पहिली व्याख्या प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी आत्मचरित्राची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे याविषयीचं आपण विवेचन या ठिकाणी बघू.
तर बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्या व्याख्येमध्ये की आपल्या साऱ्या स्मृतिरूप अनुभवांना सजीव करून त्याची स्पंदणारी प्रतीती घेणे, त्याचा आकार जिवंत उमटविणे, त्याच्याकडे वेगळ्या कुतूहलाने म्हणजे तटस्थपणे पाहणे आणि आपल्या अनुभवांना संकेतरूप देऊन स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून देणे, हे आत्मचरित्रकाराचे कार्य. म्हणजे आत्मचरित्रकाराचे कार्य काय आहे, आत्मचरित्र कशाला म्हणायचं हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपले जे काही स्मृतिरूप अनुभव आहे, म्हणजे स्मृती म्हणजे आठवणी, म्हणजे ज्या काही आठवणी आहे आपल्या, की ज्या आठवणी म्हणजे त्या आठवणी नाही आहे केवळ, तर आपण ते अनुभव घेतलेले आहे गतकाळामध्ये, आपण ते अनुभव घेतलेले आहे आणि ते वास्तव अनुभव आहे, ते सजीव अनुभव आहे. तर त्या सजीव अनुभवाचं एक काय म्हणू आपण त्याला, एक वास्तव रूपामध्ये आपल्याला प्रचिती करून द्यायची असेल, प्रतीती करून द्यायची असेल, स्वतःही घ्यायची आहे, समाजालाही करून द्यायची आहे, वाचकांनाही करून द्यायची आहे. तर मग ते सगळं काही म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आकार म्हणा आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणे म्हणा आपल्या लेखनातून. तर आपल्याच व्यक्तिमत्वाकडे तो कुतूहलाने पाहतो, म्हणजे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. कुतूहलाने म्हणण्यापेक्षा जिज्ञासेने बघितलं पाहिजे त्यानं स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे, आणि तेही तटस्थपणे बघितलं पाहिजे. आणि आपल्या अनुभवांना संकेतरूप देण्याचं कार्य, स्वतंत्र अस्तित्व म्हणजे स्वतंत्र अस्तित्व आपल्या व्यक्तिमत्वाला बहाल करण्याचं कार्य हे चरित्रकारांचं कार्य असतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या सदा कराडे यांनी केलेली आहे आत्मचरित्राच्या संदर्भात. ते असं म्हणतात की स्वतःच्या जीवनाचे दूरस्थपणे सिंहावलोकन पद्धतीने केलेले अवलोकन व त्याविषयी प्रांजल निवेदन म्हणजे आत्मचरित्र, असं म्हटलेलं की स्वतःच्या जीवनाचे दूरस्थपणे केलेले अवलोकन, त्याच्याविषयीचं प्रांजल निवेदन म्हणजे आत्मचरित्र, असं त्यांनी म्हटलेलं आहे. भालचंद्र फडके यांनी असं म्हटलेलं आहे की वस्तुतः मनुष्य आत्मचरित्र लिहिण्याच्या मनस्थितीत येतो तेव्हा त्याला अखेरचा मुक्काम जवळ आल्याची जाणीव होते. कुठेतरी विविध संबंधांनी गुरफटलेल्या मीला आपले व्यक्तित्व हरविल्याची किंवा लोक आपल्याला विसरून चालले आहेत याची बोच सलत राहते. मग मी आपल्या जीवनाचा पट मांडून त्यात रमून जातो. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येणाऱ्या आहे. गंगाधर गाडगीळ यांनी, सदा कराडे यांनी आणि या ठिकाणी डॉक्टर भालचंद्र फडके यांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्या वेगवेगळे आपल्याला त्याच्यावर विवेचन करता येण्यासारखं आहे, पण आपण त्याच्यामध्ये फारसा वेळ आपल्याला घालवता येणार नाही. की मात्र असं आपण म्हणू शकतो की आपल्या जीवनाचा तटस्थपणे वेध घ्यावा लागतो आत्मचरित्रकाराला, याविषयीचं मात्र भाष्य केलेलं आहे. परंतु या ठिकाणी जे डॉक्टर भालचंद्र फडके यांनी म्हटलेलं आहे ते जेव्हा त्याला असं वाटतं की आपण तो त्याच्या व्यक्तिगत जे काही कौटुंबिक नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये तो गुरफटून गेलेला असतो आणि जे आत्मचरित्र लिहावं असं त्याला वाटतं, तेव्हा बराचसा म्हणजे काय म्हणू आपण त्याला की म्हणजे अखेरच्या मुक्कामापर्यंत तो आलेला असतो. आणि म्हणून लोक आपल्याला विसरत चाललेली आहे की काय, आपणच आपल्या कौटुंबिक नातेसंबंधामध्ये गुरफटून गेलेला आहो काय, लोक आपल्याला विसरत चाललेले आहे, आपलं कार्य कर्तृत्व विसरत चाललेले आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याची बोस त्याच्या मनामध्ये सलत असते आणि म्हणून आपल्या जीवनाचा पट मांडून त्याच्यामध्ये तो रमून जातो, पुन्हा आपल्या जीवनाची उजळणी करतो. तर अशा पद्धतीचं ही एक आत्मचरित्राच्या संदर्भातलं वेगवेगळ्या व्याख्या लेखकांनी केलेल्या आपल्याला दिसून येणारे आहे. आपण खरं या ठिकाणी असं पाहतो की इतिहास हा एखाद्या समाजाचा असेल तर आत्मचरित्र हा एका व्यक्तीचा इतिहास असतो, हे देखील आपल्याला मान्य करावे लागेल. या ठिकाणी आपण असं पाहतो की जे काही व्यक्ती निरनिराळ्या नात्यांनी कुटुंबामध्ये समाजामध्ये वावरत असतात
त्यातल्या कोणत्या घटकावर विशेष भर द्यायचा हे आत्मचरित्रकार ठरवत असतो. म्हणजे आत्मचरित्रकार ज्या समाजामध्ये जन्माला येतो, ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो आणि त्याचं एक व्यक्तिमत्व असते, तर मग त्याने कुटुंबातल्या लोकांना जास्त महत्त्व द्यायचं का समाजातल्या लोकांना जास्त महत्त्व द्यायचं का दोन्ही घटकांना महत्त्व द्यायचं हे त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे आत्मचरित्रकार आत्मचरित्र लिहितो कसा हे त्याच्या मानसिकतेवर त्याच्या व्यक्तिमत्वावर ते अवलंबून असते. आणि त्यानुसार आपण असं पाहतो की जो आत्मचरित्रकार असतो तो जीवनाचे सिंहावलोकन करणारा असतो. बघा, सिंहावलोकन हा शब्द अतिशय महत्त्वाचा शब्द आहे की सिंह जसा चालतो समोर, तो चालत असताना केवळ समोर चालत नाही, तो मागे मान वळवून पाहतो. आजूबाजूला मागे मान वळवून बघतो, त्याला सिंहावलोकन असं म्हटलं जातं. की केवळ समोरच चालायचं नसते, मागं वळून बघणं म्हणजे आपल्या गत आयुष्याचा आढावा घेणं, आपल्याला कोणाकडून काय मिळालं, आपल्याला म्हणजे आपल्या जगण्याचाच आढावा घेणं, हे एक प्रकारचं त्या सिंहावलोकन शब्दाचा अर्थ आपण अशा पद्धतीनं घेतो. तर या ठिकाणी आपण त्यांनी जे म्हटलेलं आहे की आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करणं, आत्मपरीक्षण करणं, आत्मविष्कार करणं, समर्थन करणं आणि लोकशिक्षण करणं हे आत्मचरित्राचे उद्देश असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु अतिशय महत्त्वाचे घटक आत्मचरित्रामध्ये काही असेल तर ते म्हणजे आत्मचरित्रकाराने सत्य स्वरूपामध्ये आत्मचरित्र लिहिलं पाहिजे, वस्तुस्थिती कथन त्याने केली पाहिजे. म्हणजे सत्य आणि वस्तुस्थिती कथन हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक आत्मचरित्रामध्ये असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. पण खरंच म्हणजे आता असं आपल्याला जर म्हणजे सांगायचं असलं तर खरंच या निकषातून ते आत्मचरित्र लेखन होतं का? सत्य स्वरूपातच सांगितलं पाहिजे किंवा वस्तुस्थिती दर्शनच ते असलं पाहिजे, कठोर पातळीवरच ते सांगितलं पाहिजे असं होतं का? बरेचदा तर ती अशी काही आत्मचरित्र असतात की त्याच्यामधून आत्मस्तुती, आत्मप्रौढी फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आपल्या व्यक्तित्वाचे दोष लपवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा माझ्याकडून ज्या चुका झाल्या, माझ्याकडून जे दोष घडले त्याला मी जबाबदारच नाही, परिस्थिती जबाबदार आहे, कोणीतरी लोक जबाबदार आहे, अशाही पद्धतीचं काहीतरी चित्रण केलं जातं आणि त्यावेळेस ते खटकतं आपल्याला वाचताना. त्यावेळेस ते म्हणजे त्याचा विपर्यास्त होतो त्या चरित्र लेखकाचा लिहिताना, हेही आपल्याला जाणवतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो की जे काही म्हटलं जाते याच्या संदर्भामध्ये की स्वतःकडे अगदी तटस्थ म्हणजे जन्मलेला जसा नवागत जीव असतो, नवागत मासाचा गोळा असतो जन्मलेला, जसं म्हणजे अगदी त्याच्या शरीरावर कुठलंही वस्त्र नसते, तशा पद्धतीनं आपल्या जीवनाकडे कुठलाही आडपडदा न ठेवता बघणं, अगदी तटस्थपणे स्वतःच्या जीवनाकडे बघणं, अगदी त्रयस्थपणे स्वतःच्या जीवनाकडे बघून आपल्या जीवनाचा वेध घेणं, स्वतःच्या चुका दोष टाळून, आत्मस्तुती टाळून आत्मकथन लिहिणं हे खरंच एक फार कसोटीचं काम असते. म्हणजे आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार जरी तुम्हाला फार सोपा साधा सरळ वाङ्मय प्रकार वाटत असला तरीही तो लेखन करत असताना तेवढा सोपा साधा वाङ्मय प्रकार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. तर या ठिकाणी आपण असं म्हणतो की हे सगळं टाळून लेखन करणं अतिशय कठीण असते. बरेचदा लेखकाचे वाचकाला कथन विश्वसनीय वाटले पाहिजे अशा पद्धतीचं लेखन त्याला करावं लागतं. चांगल्या आत्मचरित्रातून लेखकाच्या व्यक्तिगत जीवनाप्रमाणेच त्याचे समाज जीवनही व्यक्त होत असते. चांगल्या आत्मचरित्रातून त्याच्या व्यक्तिगत जीवनाप्रमाणे त्याचं समाज जीवनसुद्धा चित्रित होत असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ असलेल्या आत्मचरित्राला एक सामाजिक दस्तावेजाचे महत्त्व मिळत असते. स्व आणि परमनाचे विश्लेषण करणारे, सामाजिक घटितांचे विश्लेषण करणारे आत्मचरित्रही व्यक्तिमानस व समाजमानस समजून घेण्याच्या दृष्टीने, म्हणजे तो ज्या समाजामध्ये जन्माला आलेला आहे आत्मचरित्रकार, त्याची संस्कृती कशी, त्याचा समाज कशी, त्याच्या काळातल्या घटना कशा, हे जर तो तशा पद्धतीने लिहित असेल तर ते एक सामाजिक दस्तावेज म्हणून सुद्धा
ते आत्मचरित्र काम करणारं असतं. किंवा त्या कालखंडातल्या कशा समजुती होत्या, प्रथा परंपरा कशा होत्या त्या व्यक्तीच्या कालखंडातल्या, हे सुद्धा आपण वाचत असताना समजून घेत असतो. आपण असं पाहतो की हे आत्मचरित्र लिहित असताना याचा सुद्धा आत्मचरित्रकार उपयोग करू शकतो. त्यानेच लिहिलेल्या ज्या काही रोजनिशी आहे, त्याच्या ज्या काही आठवणी आहे, किंवा त्यानेच जी काही पत्रे दुसऱ्याला लिहिलेली आहे, दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीशी त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचा आधार देखील आत्मचरित्रकार म्हणजे लेखकाची साधने म्हणून करत असतो, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणून हा आत्मचरित्र हा साहित्य प्रकार जो आहे, तर त्या आत्मचरित्र या साहित्य प्रकारामध्ये निवेदक, नायक, इतर पात्रे, काळ, स्थळे, घटिते हे कल्पित नसून अत्यंत सत्य प्रकारची असतात. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये ते सगळं काही त्यांना जगलं भोगलेलं असते असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आत्मचरित्रे प्रामुख्याने, एवढं मात्र खरं आहे की आत्मचरित्र प्रामुख्याने उत्तर काळामध्ये, आयुष्याच्या उत्तर काळामध्ये लिहिण्यात आलेली आपल्याला दिसून येणारी आहे. मराठीमध्ये सुद्धा आत्मचरित्राची एक मोठी परंपरा आपल्याला दिसून येते. श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेली आत्मचरित्र, किंवा संत नामदेव महाराजांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक अभंग, तशा मजकुराचं कथन आपल्याला अभंगाच्या माध्यमातून केलेलं दिसते. 18व्या शतकामध्ये नाना फडणवीसांचं आत्मचरित्र हे वैशिष्ट्यपूर्ण मानलं गेलेलं होतं असंही आपल्याला म्हणता येईल. 19व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर आत्मचरित्राचे मोठ्या प्रमाणावर म्हणजे आत्मचरित्र मोठ्या प्रमाणावर लिहिल्या गेलेली आहे. आणि त्यामध्ये स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे ही फार मोठी लक्षणीय भर घालणारी होती असं देखील आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यानंतर आपण आत्मकथन कशाला म्हणतात, हा भाग या ठिकाणी आपण समजून घेऊ की आत्मकथन कशाला म्हटलं जातं. तर आपण असं पाहतो की आत्मचरित्रापेक्षा एक वेगळी म्हणजे संकल्पना, एक वेगळी भूमिका, आत्मकथन लिहिण्यामागची वेगळी भूमिका, आत्मचरित्र ज्या भूमिकेतून लिहिल्या जातात ती भूमिका आत्मकथनकारांची नसते, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आत्मकथनकारांनी आपल्या जीवनाची कहाणी सांगितलेली आहे, आपल्या आयुष्याची कहाणी सांगितलेली आहे. मग मी कसा घडवलो, मी कसा जगलो याची कहाणी सांगितलेली आहे. परंतु ज्या पद्धतीनं आत्मचरित्रकाराने आपलं जीवन लिहिलेलं आहे, तर तशा पद्धतीचं स्वकथनकाराची भूमिका नाही आत्मकथनामागली असं आपल्याला दिसून येईल. कारण त्याला आहे की 1960 नंतर निर्माण झालेला जो दलित वाङ्मय प्रवाह आहे, तर तो वाङ्मय प्रवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला आहे. आणि या समाजाला, दलित समाजाला जे भोगावं लागलेलं दुःख आहे, ज्या भोगाव्या लागलेल्या हजारो वर्षाच्या यातना आहे, दुःख आहे, किंवा इथल्या धर्मव्यवस्थेच्या नावाखाली, इथल्या वर्णव्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्यावर जे काही अत्याचार झालेले आहेत, त्यांचं जे काही शोषण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, काय म्हणू आपण त्याला, तिन्ही वर्णांनी वरच्या त्यांचं शोषण केलेलं आहे धर्माच्या कर्मकांडाच्या नावाखाली. आणि म्हणून हे त्यांनी जे काही दैन्य भोगलेलं आहे, दुःख भोगलेलं आहे, जे काही दारिद्र्य त्यांनी सहन केलेलं आहे, ज्या काही वेदना त्यांना सहन करावे लागलेले आहे, त्या सर्वांना कुठेतरी वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी दलित साहित्याने जी साहित्य निर्मिती केलेली आहे त्यामधला एक भाग म्हणजे स्वकथन हा भाग देखील होता. जशा कविता होत्या, जशा त्यांच्या फार मोठ्या काय म्हणू आपण त्याला कविता होत्या, त्यांच्या कादंबऱ्या होत्या, नाटकं होते, तशाच पद्धतीनं त्यांच्या मनातल्या भावनांना एक अभिव्यक्त करायचं, वाट मोकळी करून द्यायची, असा आत्मकथन हा प्रकार होता असं आपल्याला म्हणावं लागेल, प्रवाह होता असं म्हणावं लागेल. आणि म्हणून 1960 नंतर जे काही मध्यमवर्गीय आहे, सवर्ण समाजाच्या बाहेरचे आहे, तर गावकुसाबाहेर राहणारे जे काही लोक होते, उपेक्षित होते, भटके जाती जमातीतले लेखकांनी जी लिहिलेली आत्मचरित्रे आहे, तर त्याला आत्मचरित्र असं न म्हणता आत्मकथन असं म्हटलं गेलेलं आहे. आणि कारण हे आत्मकथने म्हणजे हे काही प्रस्थापित वर्गाने लिहिलेली, लोकांनी लिहिलेली आत्मकथने नव्हती, लक्षात घ्या. तर ही
शोषित समाजातल्या लेखकांनी लिहिलेली आत्मकथने होते, की ज्यांना नाकारलं होतं, इथल्या प्रस्थापित सवर्ण समाजाने नाकारलेलं होतं, मध्यमवर्ग समाजाने सुद्धा नाकारलेलं होतं. जात धर्म वर्णव्यवस्थेच्या नावाखाली, उच्च नीचतेच्या नावाखाली. आणि म्हणून हा जो समाजाने बाहेर फेकलेला वर्ग होता, मग तो भटका असेल, आदिवासी असेल, दलित असेल, यांनी स्त्रिया असेल, या समाजातल्या स्त्रिया असेल, यांनी जी काही लिहिलेली जे काही म्हणजे आत्मचरित्र होते, त्याला आत्मचरित्र न म्हणतात आत्मकथन असं संबोधल्या गेलेलं होतं. आणि या आत्मकथनामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा, जीवनाचा आलेख म्हणजे वाचकांसमोर ठेवणे हा मर्यादित जसा हेतू आत्मचरित्रकारांचा होता, की आपल्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा आलेख आपण वाचकांसमोर ठेवणे, या मर्यादित हेतूने आत्मकथने लिहिण्यात आलेली नव्हती. हा भाग आपल्याला समजून घेणे अतिशय गरजेचं आहे. तर याच्या आत्मकथनामागे मात्र उद्देश फार महत्त्वाचा उद्देश होता, की ज्या म्हणजे आपण असं म्हणतो की ज्या विशिष्ट समाज व्यवस्थेतील धारणांमुळे जे यातनामय जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे, तर आपल्या जाती जमातीच्या वाट्याला आलेलं आहे, तर हे कथन त्यांना करायचं होतं. म्हणजे विशिष्ट जी काही काय म्हणू आपण त्याला, विशिष्ट जी समाज व्यवस्था, विशिष्ट जी काही वर्णव्यवस्था आहे, तर यांच्या धारणामुळे आमच्या वाट्याला हे अशा पद्धतीचं आयुष्य आलेलं होतं, अशा पद्धतीचं टाकलेलं नकोसं आयुष्य आलेलं होतं. आणि म्हणून याला जबाबदार कोणता घटक आहे, आमच्या समाजाचं जीवन मग कसं होतं, आम्ही कसं बरबटलेलं आयुष्य जगत होतो, तर हे सांगण्याचा उद्देश या आत्मकथनामागे होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून आपण असं पाहतो की या आत्मकथनामुळे अनेक जाती जमातीचे जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांच्या समजुती, त्यांचे व्यवहार, त्यांच्या दुःखाचे कष्टाचे भीषण रूप आपण प्रथमच म्हणजे वाचकांसमोर आलेले होते. बघा, लक्षात घ्या, 1960 नंतर जी आलेली आत्मकथनं आहे, त्या आत्मकथनामध्ये जे काही असेल, भटके विमुक्त असेल, दलित असेल, आदिवासी असेल, या समाजामधल्या, या शोषित समाजामधल्या स्त्रिया असेल, यांनी लिहिलेली आत्मकथनं असेल, तर ही जी काही आत्मकथनं आहे, तर या म्हणजे या समाजाचे जीवन कसे होते, किती भयावह, किती वास्तवपूर्ण यांच्या जीवन होते, यांचे जगणे होते, किंवा हे किती कष्टाचे होते, या विविध समाजाच्या श्रद्धा समजुती काय होत्या, परंपरा काय होत्या, तर यांच्या कष्टाचे भीषण रूप प्रथमच वाचकांसमोर आलेले होते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथल्या उपराकार जो लक्ष्मण माने आहे, त्यांनी जेव्हा उपरा नावाचं स्वकथन लिहिलं, तेव्हा म्हणजे त्यांच्या जमातीचं किती भीषण दुःख होतं हे चव्हाट्यावर आहे. जेव्हा किशोर शांताबाई काळेंनी जेव्हा ते म्हणजे कोल्हाटी समाजाचं चित्रण केलं, भीषण दुःखाचं चित्रण केलं, की कोल्हाटी समाजातलं जीवन कसं आहे, त्यांच्या स्त्रियाच्या वाट्याला काय भोग येतात, तेव्हा आपल्याला कळालं कोल्हाटी समाजाची काय व्यथा वेदना आहे. जेव्हा उचलिया लिहिल्या गेलं, लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड यांनी उचलिया लिहिलं, तेव्हा आपल्याला कळलं की उचलिया ही जमात आहे आणि त्या जमातीचा चोरी करून जगणं हा धंदा आहे. आणि किती भयानक अत्याचाराला, किती भीषण जगण्याच्या होरपळीला त्यांना सामोरं जावं लागतं. तर एका एका समाजाची ठणकती जखम म्हणजे हे आत्मकथन होतं. एका एका समाजाच्या, एका एका जमातीच्या असंख्य वेदना म्हणजे त्यांची आत्मकथनं होती. या दृष्टिकोनातून आपल्याला आत्मकथनं इथे समजून घ्यावी लागतात. जी शोषितांची आत्मकथनं होतात, ती आत्मचरित्र नव्हती, ती आत्मकथनं होती. हा भाग आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण असं पाहतो की हे सगळं समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे, की आत्मकथनाच्या मागची भूमिका आणि आत्मचरित्र लिहिण्यामागची भूमिका, या ठिकाणी हा भाग आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, उत्तम बंडू तुपे आपले आत्मकथन जेव्हा लिहितात, तेव्हा आपल्या आत्मकथनाच्या प्रारंभी उत्तम बंडू तुपे असं म्हणतात की मनात येतं
कुठंतरी कुणाला तरी हे काळीज फाडून इसकटून दाखवावं. बघा, मनात येतं की हे कुणाला तरी हे काळीज फोडून इसकटून दाखवावं. म्हणजे ही जी तडफ आहे काळीज विस्कटून दाखवण्याची, ही त्या आत्मकथनामागे असते असं आपल्याला म्हणावं लागेल. दलित जी काही दलितांची पहिली पिढी, जी सुशिक्षित दलितांची पिढी आहे, या पिढीकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे सुरुवातीला दलित आत्मकथने पुढे आली. लक्षात घ्या, दलित आत्मकथनापासून प्रेरणा घेऊन मग भटक्या विमुक्तांची आत्मकथनं आली, आदिवासींची आत्मकथनं आली, परंतु सुरुवातीला आली ती दलित आत्मकथने पुढे आली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि दलित सुशिक्षित जे काही तरुण होते, त्या तरुणांनी जी आत्मकथने लिहिली, मग दया पवारांचं बलुतं आत्मकथन असू द्या, किंवा शंकर खरातांचं तराळ अंतराळ हे आत्मकथन असू द्या, किंवा बेबी कांबळेचं आत्मकथन असू द्या, तर ही आत्मकथने ही समोर सुरुवातीच्या कालखंडामध्ये आली असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या ठिकाणी आपण असं पाहतो की आपल्या म्हणजे आपल्या जखमा हृदयाशी कवटाळून ठेवण्यापेक्षा त्या समाजासमोर उघड्या करण्यासाठी अंतर्मनामध्ये जो हल्लकल्लोळ माजलेला होता, तो हल्लकल्लोळ व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून ही आत्मकथने लिहिल्या गेली. या प्रवृत्तीनुसार दलित आत्मकथनांची निर्मिती ही दलित आत्मकथने ही अधिक प्रमाणामध्ये लिहिलेली आपल्याला आढळून येणारी आहे. दलित आत्मकथने ही आयुष्याच्या उंबरठ्यावर, म्हणजे अगदी 35, 30, 35, 40 अशा पद्धतीचं वय असताना ही आत्मकथने लिहिल्या गेली. म्हणजे आत्मचरित्र जशी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिण्यात आली, तशी आत्मकथने आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिण्यात आली नाही, तर अगदी आयुष्याच्या उमेदीच्या काळामध्ये, आयुष्याच्या उंबरठ्यावर 30-35च्या कालखंड म्हणजे वयामध्ये ही आत्मकथने लिहिण्यात आलेली आपल्याला दिसून येणारी आहे. आपण शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे जर आत्मकथन घेतलं, तर त्या आत्मकथनामध्ये त्यांनी स्व आणि स्वेतर हा जो समाज आहे याचाही वेध त्याचं कथन केलेलं आपल्याला दिसून येणारं आहे. ते आपल्या त्या तराळांतराळाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की वास्तविक ही माझ्या जीवनाची कथा आहे, एक स्टोरी ऑफ अनटचेबल आहे, म्हणजे एका स्पृश्य माणसाची ही कथा आहे. माझ्याबरोबर माझ्या समाजाची कथा आहे, एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक, सामाजिक घडत चाललेल्या विकासाची कथा आहे. म्हणजे ही केवळ माझी एकट्याची कथा नाही आहे, तर माझ्या समाजाची, माझ्या लोकांची, माझ्या गावची, त्यांच्या मानसिक, वैचारिक आणि सामाजिक घडत चाललेल्या विकासाची ही कथा आहे. असा अतिशय व्यापक एक भूमिका, एक भाग त्यांनी या आत्मकथनामागे घेतलेला आपल्याला दिसून येणारा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर स्वसोबत समूह मनाचे दर्शन हे आत्मकथनातून घडत असते असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या दलित आत्मकथनकारांची म्हणजे आत्मकथन करण्यामागील जी भूमिका आहे ती भूमिका फार वेगळी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि चंद्रकुमार नलगे हे आत्मकथनाच्या संदर्भामध्ये असं म्हणतात, आत्मकथन ही संज्ञा एक प्रकारची त्यांना सांगायची आहे. ते असं म्हणतात की कथन हे सातत्याचे प्रतीक आहे, तर कथेला, आत्मकथेला शेवट असतो, ती पूर्णत्वाला प्रत्यय देते. काय पूर्णत्वाला प्रत्यय देते? तर आपण असं म्हणतो की आत्मकथा ही पूर्णत्वाला प्रत्यय देते, ती कुठेतरी थांबते. आत्मकथनाचा प्रवास मात्र सुरूच असतो. या दृष्टीने विचार करू जाता दलित आत्मकथने ही संज्ञा अधिक अर्थपूर्ण व अनवर्थक आहे असं त्यांनी. की आत्मकथा ही कुठेतरी थांबणारी असते, ती पूर्णत्वाला जाणारी असते, परंतु आत्मकथनाचा प्रवास हा सुरूच असतो, तो सातत्यानं चालणारा असतो. जर आपण शरणकुमार लिंबाळे यांची आत्मकथन एका पाठोपाठ अनेक आत्मकथने, मला वाटते जवळपास म्हणजे त्यांनी अक्करमाशीनंतरही त्यांची 2-3 आत्मकथने त्यांनी लिहिलेली आहे.
म्हणजे ते थांबणारी आहे, जीवनाचा प्रवास थांबणारा नाही. एकीकडे आपण म्हणजे जर तुम्ही तस्लिमा नसरीनचं उदाहरण घेतलं तर तिने आपल्या जीवनाची म्हणजे जवळपास 8-9 खंड आत्मकथनाचे काढलेली आहे. म्हणजे आपल्या जीवनाचे जे खंड आहेत, आपल्या जीवनाच्या आयुष्याचे जे टप्पे आहेत, ते त्या आत्मकथनाच्या दृष्टिकोनातून त्याने चित्रित केलेले आहे, लिहिलेले आहे. ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे, न थांबणारी प्रक्रिया आहे ही, असं आपल्याला म्हणावं लागेल. आत्मकथेला कुठेतरी पूर्णत्व असतं, कुठेतरी ती थांबणारी असते, असंच त्यांना म्हणायचं आहे. अशोक पाटील हे या संदर्भात असं म्हणतात, आत्मकथनाच्या संदर्भामध्ये, की भारतीय समाज जीवनामध्ये संस्कृतीच्या नावाखाली जो समाज तुडवला गेला, त्याला रीतिरिवाज परंपरा नीतिमूल्याच्या नावाखाली हिंदू समाजाने स्वतःचे दास म्हणून वागवले, नीतिमूल्याच्या समाजाचे दास म्हणून वागवले. त्या समाजाच्या भावनेचा, कोंडीचा, पिढ्यानपिढ्या मुख्या असणाऱ्या मनांचा, त्यांच्या वेदनांचा शब्दाविष्कार म्हणजे दलित आत्मकथा, असं त्यांनी असं म्हटलेलं आहे. की ही जी काही म्हणजे भारतीय जे समाज जीवन आहे, भारतीय समाज जीवन आहे, तर त्यांनी संस्कृतीच्या नावाखाली इथल्या जो काही म्हणजे हिंदू समाजाने त्यांच्यावर दास्यत्व लादले, संस्कृतीच्या नावाखाली किंवा रीतिरिवाज, प्रथा, परंपरा, नीतिमूल्याच्या नावाखाली इथल्या हिंदू समाजाने स्वतःचे दास बनवले इथल्या शोषित वर्गाला. आणि त्या समाजाच्या जो काही भावना आहे, त्याच्या कोंडीचा, जो पिढ्यानपिढ्याचा मुख्य असणाऱ्या भावनांचा कोंडीचा जो स्फोट आहे, जो वेदनांचा शब्दाविष्कार आहे, ती म्हणजे दलित कथा आहे, असं त्याने म्हटलेलं आहे. यावरून आपण असं समजून घेऊ शकतो की म्हणजे आत्मकथापेक्षा आत्मकथा ही कुठेतरी थांबणारी आहे, परंतु आत्मकथन हे सातत्याने घडत राहणारी प्रक्रिया आहे. ते सातत्याने आत्मकथन हे लिहिल्या जातं, एका पाठोपाठही आत्मकथनं असू शकतात, असं आपण म्हणू शकतो. तर आत्मकथन हे आत्मचरित्र लेखनापेक्षा भिन्न आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आत्मलेखन लिहिणारे दलित लेखक आत्मभान जागृत होऊन स्व भोगलेले क्षण अक्षरबद्ध करताना संस्कृतीने, व्यवस्थेने लादलेले दलितत्व किंवा दास्यत्व झुगारून देताना आपल्याला ते दिसतात. म्हणजे केवळ आत्मचरित्रामागे जसा बरेचदा रंजन हा जो हेतू असतो, तो आत्मकथनामागे मात्र अजिबात असत नाही. तर वाचकाला अंतर्मुख करणे किंवा आपल्या स्वसोबत समाजाचा कुठेतरी मूलतः वेध घेणे आपल्या आत्मकथनातून, आणि समाजाला एक गंभीर विचार देणे आत्मकथनाच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीनं ही आत्मकथनं असतात. आत्मकथा असं म्हणण्यापेक्षा त्याला आत्मकथन म्हणणं अतिशय उचित वाटतं, अतिशय संयुक्त वाटतं. तर आपण या ठिकाणी आता हे आत्मकथन, मग आता आत्मकथन आणि स्वकथनामध्ये काही फरक आहे का? तर तो फरक बघत असताना आत्मकथनापेक्षा स्वकथनं कशी वेगळी आहे, स्वकथनं आत्मकथनाला नंतर मग का म्हणण्यात आलेली आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, दलित साहित्यातील दलित लेखकांच्या आत्मपर लेखनाला आत्मचरित्र किंवा बरेचदा आत्मकथा, बरेचदा कसं होतं, म्हणजे दलित साहित्यिकांनी लिहिलेलं जे काही आत्मचरित्र आहे, म्हणजे दलित साहित्यिकांनी लिहिलेलं जे काही आत्मकथन आहे, त्यालाही आत्मचरित्र असं दुसरे संबोधतात. तर मग हे जे काही आत्मचरित्र आहे, आत्मकथा आहे, आत्मकथन आहे, तर म्हणजे हे जे काही संबोधनं आहे, ही कशी वेगवेगळ्या स्वरूपातली आहे, या मागच्या भूमिका कशा वेगवेगळ्या आहे, याविषयीचं विवेचन आपण या ठिकाणी केलेलं आहे. याविषयीची मतमतांतरे अनेकांची वेगवेगळ्या स्वरूपातली आहे, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी आपण असं पाहतो की जे काही दलित म्हणजे जो काही दलित साहित्य प्रवाह आहे,
आणि या दलित साहित्य प्रवाहामध्ये दलित लेखकांनी जी लिहिलेली म्हणजे मग त्याच्यामध्ये विमुक्त भटक्या जमातीचे असू द्या, आदिवासी असू द्या, किंवा या वर्गामध्ये येणाऱ्या स्त्रिया असू द्या, हां, तर यांनी लिहिलेली जी काही आत्मकथनं आहे, तर ही आत्मकथनं ही जी काही संज्ञा आहे, आत्मचरित्र ही जी काही संज्ञा आहे, तर ही संज्ञा, आत्म ही संज्ञा नाकारताना आपल्याला डॉक्टर यशवंत मनोहर ही दिसतात. तर डॉक्टर यशवंत मनोहरांनी आत्मकथन या शब्दाऐवजी स्वकथन ही संज्ञा आत्मपर लेखनासाठी प्रथमता योजलेली आपल्याला दिसून येणारी आहे. ते आत्मकथन, आत्मचरित्र या शब्दातला आत्मा आत्मा आत्म हा शब्द नाकारताना आपल्याला दिसतात. तर आत्म हा शब्द आत्मन यापासून निर्माण झाला आहे, हे विशेषण आहे. आत्मा हा शब्द ते आत्मा म्हणजे अध्यात्माशी जोडताना दिसतात. ते म्हणतात, आत्मा हा शब्द सोबतीला कर्मविपाकाचा लज्जास्पद आणि खोटारडा सैद्धांतिक पसारा घेऊन येतो. येथील संस्कृतीने आत्मा या विचाराद्वारे जगात कुठेही नसलेला शोषणाचा एक विलक्षण आकृतिबंध, विषमतेच्या विषारी विचारव्यूह साकार केला आहे. दलितांच्या शोषणाची केंद्रवर्ती आधारशिला असलेला आत्मा हा शब्द दलितांच्या स्वकथनांना लावणे हे त्यांच्या नास्तिक प्रेरणेला गुलाल बुक्का लावण्यासारखे आहे. त्यामुळे दलितांच्या या अनुभव कथनपर लेखनाला स्वकथन हा शब्द वापरणे उचित होईल असं त्यांनी, त्याच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी सांगितले की आम्ही आत्मा हा शब्द का नाकारायचा, की ज्या धर्मव्यवस्थेच्या नावाखाली, ज्या आत्म्या परमात्म्याच्या नावाखाली आम्हाला हजारो वर्षापासून आमच्यावर दास्यत्व लादलं, आमचं शोषण केलं, तर तो आत्मा हा शब्द आम्ही न वापरलेला बरा असं त्यांना म्हणायचं आम्ही. म्हणजे हिंदू प्रणालीमध्ये जो आत्मा या शब्दाला महत्त्व देण्यात आलेलं आहे की माणूस मरतो पण आत्मा जिवंत असतो, हां, आणि म्हणून त्यांनी एक म्हणजे शोषणाचा तो आकृतिबंध आहे धर्मव्यवस्थेमध्ये वापरलेला हा जो काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की आत्मा याच्या सोबतीला जो कर्मविपाकाचा लज्जास्पद आणि खोटारडा हा जो सैद्धांतिक पसारा घेऊन येणारा तो शब्द आहे. आणि म्हणून म्हणजे एक प्रकारचं इथला विषमताधारी विचारव्यूह साकार करणारा तो आकृतिबंध आहे शोषणाचा, त्याच्यामध्ये हा कुठेतरी तो धागा आहे, तो आत्मा या शब्दाच्या तो अतिशय महत्त्वाचा धागा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि दलितांच्या शोषणासाठी एक जी केंद्रवर्ती आधारशिला असलेला हा जो आत्मा शब्द आहे तो दलितांच्या स्वकथनांना लावणे उपयुक्त नाही, तर त्यांच्या नास्तिक प्रेरणेला गुलालबुक्का लावण्यासारखा तो शब्दप्रयोग आहे. आणि म्हणून आपण तो म्हणजे आत्मकथन असा शब्दप्रयोग न करता आपण स्वकथन असा शब्दप्रयोग केला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि ते उचितही आहे. त्यांनी म्हटलेले त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका समजून घेता, ती भूमिका रास्त भूमिका आहे. त्यांची भूमिका ही वेगळेपणाची भूमिका आहे, पण ती भूमिका सरसकट आपण नाकारू शकत नाही. त्या भूमिकेमध्ये तथ्य आहे, त्या भूमिकेमध्ये सत्य आहे, आणि ती भूमिका वास्तव स्वरूपाची त्यांची भूमिका आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. परंतु अर्थात मला या ठिकाणी हे सांगणं गरजेचं आहे की आता बघा आपण असं या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की दलित हे नास्तिकवादी विचाराचे आहे, असं म्हणजे याविषयीचं विवेचन करत असताना म्हणजे जो काही उत्तम कांबळे यांचा लेख आहे त्याच्यामध्ये ते विवेचन करत असताना असं म्हणतात की अर्थात दलित हे नास्तिकवादी विचाराचे आहे, ईश्वर आत्मा या संकल्पना अमान्य करणारे आहेत. कारण धर्माच्या नावाखाली, आत्मा परमात्म्याच्या नावाखाली म्हणजे काय म्हणू आपण, आत्म्या परमात्म्याच्या नावाखाली ज्यात माणूस मरतो आणि आत्मा मरत नाही असं सांगितलं जाते, म्हणून आत्मा हा शब्द स्वीकारार्ह वाटत नाही असं त्याने, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे.
फक्त मला एकाच ठिकाणी या ठिकाणी असं म्हणायचं आहे की खरंच सगळाच दलित समाज हा आत्मा परमात्मा या भानगडीत पडत नाही का? म्हणजे मानतो ना, म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेची जी काही संकल्पना आहे, हिंदू धर्म व्यवस्थेची जे काही प्रतिमा पूजन आहे, मूर्तीपूजन आहे, त्यांचे जे काही सैद्धांतिक म्हणजे काही धर्माच्या भूमिका आहे, तर ते मानताना दिसतो ना आपल्याला. म्हणजे दलित समाजामधलेही इतर दिसतात आपल्याला. दलित समाजामध्ये जो इतर अनेक उपेक्षित अशा जाती आहेत दलित समाजामध्ये, तर केवळ बौद्ध वगळता, म्हणजे असं मी जाणीवपूर्वक म्हणते की केवळ बौद्ध वगळता, म्हणजे बौद्ध ही परिपूर्ण वगळता म्हणता येणार नाही, कारण बौद्धामध्ये काही महार आहेत जे अगदी 1956 पूर्वीचंच आचरण करताना आपल्याला दिसतात. त्यांना बौद्ध म्हणावं की नाही हाही प्रश्न आपल्या नजरेसमोर निर्माण होतो बरेचदा. हां, तर आणि म्हणून आपण असं पाहतो की नास्तिक सगळाच, जिथं बौद्ध समाजच पूर्णपणे नास्तिक होऊ शकला नाही, पूर्णपणे ईश्वराला नाकारणारा होऊ शकला नाही, त्याच्यातला काही वर्ग आहे, बौद्धांमधला काही वर्ग आहे जो परिपूर्ण नास्तिक आहे, जो ईश्वराला मानत नाही, जो अशा मूर्तीपूजा करत नाही. हां, नाही तर ते प्रवीण तरडेचं प्रकरण घडलंच नसतं तशा पद्धतीचं. तो स्वतःला बौद्ध म्हणून घेतो आणि तिकडे संविधानावर गणपती बसवतो. याच्यापेक्षा अजून काय, म्हणजे कोणती अजून बाहेर ख्याली गोष्ट असू शकते? आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की सगळेच बौद्धच जिथे नास्तिक झाले नाही, जिथे या सगळ्या मूर्तीपूजेपासून दूर गेलेले नाही, किंवा त्यांनी कर्मकांडाचा वगैरे बाबा बिलकुल असं काही आचरण करत नाही असंही आपल्याला परिपूर्ण म्हणता येत नाही, तिथे संपूर्ण दलित समाजाची असं वागत नाही की मग असा तो संपूर्ण दलित समाज नास्तिकवादी आहे, तो ईश्वराला मानत नाही, तो आत्मा परमात्मा मान्य करतो, असं आपल्याला सरासरी म्हणता येत नाही. एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं, आणि हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे हा जो काही यशवंत मनोहरांच्या जे काही मत आहे, ते मत त्यांच्या दृष्टीनं बरोबर आहे, चुकीचं मतच नाही आहे. उलट एक नवीन संकल्पना, एक नवीन विचार त्या संकल्पनेतून मनोहर सरांनी मांडलेला आहे. परंतु हे सगळ्यांनाच सारख्या प्रमाणामध्ये ते संयुक्तिक ठरणारं नाही आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की मी ती संकल्पना मानते तर मला माहीत असते मी कसं जीवन जगणारी आहे. त्याच्यामुळे मी आत्मकथन म्हणावं का मी स्वकथन म्हणावं, की माझ्या बऱ्याचशा मी काय मानते त्याच्यावर ठरणारा हा भाग आहे, असंही म्हणायला काही हरकत नाही. तर डॉक्टर यशवंत मनोहरांच्या मताला प्रत्युत्तर देताना आनंद साधले असं म्हणजे आपले मत जे मांडतात ते विचारात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. ते असं म्हणतात की आत्मचरित्राचा संबंध फक्त आत्म्याशी असतो. हा आत्मा म्हणजे ही सत चित परमात्म्याचा अंश असणारा जीवात्मा नव्हे. या आत्म्याला अध्यात्माच्या कक्षा आहेतच असे नाही, किंबहुना नाहीतच. हा आत्मा म्हणजे आत्मचरित्र नायकाचे व्यक्तित्व, त्याची जडणघडण कशी झाली यावरच प्रकाश केंद्रित करणे हे आत्मचरित्राचे सत्य होय. अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी असं मांडलेलं आहे. म्हणजे साधले यांना आत्म्याला अध्यात्माच्या कक्षा नसून चरित्र नायकाचे व्यक्तित्व हा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे त्यामागचा, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की डॉक्टर यशवंत मनोहरांनी इथल्या दलितांच्या भोगवट्याची, इथली जी वर्णप्रणित आत्मा परमात्माची जी व्यवस्था काम करीत होती, त्या व्यवस्थेला आत्मा हा शब्दच, म्हणजे त्या व्यवस्थेने आपल्यावर जे काही अन्याय अत्याचार केला त्या व्यवस्थेतला मग आत्मा हा शब्दच आपण कशाला ठेवायचा, तोच नाकारायचा. त्याचा आधार घेऊन जर आपलं प्रचंड हजारो वर्षापासून शोषण झालेलं असेल, आपल्यावर अन्याय अत्याचार झाला असेल, तर तो शब्दप्रयोगच आपण का करायचा, हा भाग त्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तो तर्कनिष्ठ आहे, विवेकाला पटणारा आहे, आपल्या मानसिकतेला पटणारा आहे. परंतु सत्यसुद्धा आपल्याला तपासावं लागेल. म्हणजे जशा स्वरूपामध्ये आपण सांगितलं की सगळाच दलित समाज हा खरंच आंबेडकरवादी आहे का? सगळाच दलित समाज हा ईश्वरवादाला नाकारणारा आहे का? सगळाच दलित समाज हा खरंच हिंदू धर्माच्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला, हिंदू धर्माची जी काही
अध्यात्माची प्रणाली आहे, तर त्या प्रणालीला मानणारा नाही का, हा भागसुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की दलित लेखकाच्या आत्मपर लेखनामध्ये आत्म या शब्दामध्ये मी किंवा अहम ही जी काही भूमिका असते, तर आणि त्याचे व्यक्तित्व पूर्णतः असे अपेक्षित नसते. म्हणजे त्याच्यामध्ये मी किंवा अहम हा येणारच नाही आहे. आणि म्हणून त्याने आत्मकथनाऐवजी स्वकथन म्हणणे योग्य ठरते असं म्हणण्यात आलेलं आहे. कारण स्व हा स्वतःविषयी मांडत असतो. आणि त्याचबरोबर स्व जिथे घडला, ज्या समाजामध्ये घडला, ज्या समाजामध्ये विकसित झाला, तो जो त्याचा समाज आहे, हां, तर त्या समाजा विषयक अधिक तो बोलताना दिसतो, अधिक तो मांडताना दिसतो. तसेच जात, कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादीच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याची जडणघडण झाली, ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला स्वसोबत स्वेतराचे दर्शन घडवणे संयुक्तिक वाटते. आणि त्यामुळे आत्मकथन म्हणण्याऐवजी आपण स्वकथन ही संज्ञा उचित मांडली पाहिजे, असंही म्हटलं गेलेलं आहे. डॉक्टर आरती कुलकर्णी यांचं दलित स्वकथने फार सुंदर, त्यांचा तो छोटासा, म्हणजे त्यांचा दलित स्वकथनावर जो स्त्रियांनी लिहिलेली दलित स्वकथने होती त्याच्यावर त्यांचा शोधप्रबंध आहे डॉक्टर आरती कुलकर्णी यांचा. आपण म्हणजे वाचली पाहिजे, हे संदर्भ ग्रंथ आपण वाचले पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे आत्मलेखन या संज्ञेऐवजी आपण स्वकथन ही संज्ञा उपयोगात आणताना स्वकथन या साहित्य प्रकाराचे एकूण स्वरूप लक्षात, म्हणजे त्यांनी स्वकथन हा शब्द वापरावा असं आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणजे एकूण स्वरूप त्यांनी लक्षात घेतलेलं आहे की आपण आत्मकथन या शब्द प्रयोगाऐवजी आपण स्वकथन हा शब्द प्रयोग का वापरण्यात यावा, याविषयीचं जे काही त्यांचं आकलन आहे, याविषयीचा त्यांचा जो काही अभ्यास आहे, तो मांडत असताना आरती कुलकर्णी असं म्हणतात, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच त्या असं म्हणतात की समाज व्यवस्थेमुळे आर्थिक व सामाजिक विषमतेतून निर्माण झालेल्या आत्मदुराव्यामुळे स्वत्वाचे भान जागृत होऊन आपल्या व आपल्या समाजाच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी व्यक्तिजीवनाच्या मर्यादित समाजजीवनाची लक्तरे वेशीवर टांगणारे आणि तसेच स्वेत्तर जाती समाजाचे मानसिक प्रबोधन व परिवर्तन घडवून आणण्याच्या सुप्त हेतूने लिहिलेले आत्मपर स्वरूपाचे पण रूढ आत्मचरित्राहून वेगळे साहित्यरूप स्वीकारणारे लेखन म्हणजे दलित स्वकथन होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे वरील म्हणजे आपण यांचा आरती कुलकर्णी यांच्या मताचा जर आपण विचार केला, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या समाजव्यवस्थेमुळे असं आर्थिक व सामाजिक शोषण ज्या समाजाच्या म्हणजे या दलितांच्या वाट्याला आलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये हे एक सत्वाचं भान इथल्या दलितांना आलेलं आहे. आणि या सत्वाचं भान त्यांच्यामध्ये आल्यामुळे, जाणीव जागृतीचं भान त्यांच्यामध्ये आल्यामुळे, म्हणजे आपलं दुःख, आपल्या समाजाचं दुःख काय आहे हे तर त्यांनी मांडलेलंच आहे. आणि जी काही शोषण करणारी यंत्रणा आहे, त्यांनी कशाच्या नावावर आमचं शोषण केलेलं आहे, धर्म किंवा देव किंवा जात या नावाखाली आमचं शोषण केलेलं आहे. तर या समाज जीवनाची लक्तरे वेशीवर टांगण्याचं कार्य देखील या लेखकांनी या म्हणजे व्यक्तीची म्हणजे काय म्हणू आपण त्याला आत्मकथनातून केलेलं आहे. तर या काय म्हणू आपण त्याला की आत्मकथनातून नाही तर स्वकथनातून केलेलं आहे. आणि त्यांनी केवळ स्वतःचं जीवन मांडलेलं नाही आहे, तर त्यांनी समाजाचं जगणं कसं होतं, समाजाचे भोगणं कसं होतं, समाजाच्या काय व्यथावेदना होत्या, तर त्यांचं मानसिक प्रबोधन घडवून यावं, समाजामध्ये परिवर्तन घडवून यावं, हा सुद्धा एक सुप्त हेतू या म्हणजे हे लेखन करण्यामागे आहे, आत्मकथन लेखनामागे आहे. आणि म्हणून ते रूढ आत्मचरित्राहून तर वेगळं आहेच, पण आत्मकथनाहूनही ते वेगळं आहे. आणि म्हणून आपण त्याला स्वकथन म्हटलं पाहिजे.
असं आरती कुलकर्णी यांना म्हणायचं आहे. तर हे सगळे काही वरील मतं जर आपण विचारात घेतली तर आपण असं पाहतो की दलित आत्मपर लेखनाला जे काही आत्मचरित्र, आत्मकथन, स्वकथन हे जे काही संज्ञा देण्यात आलेली आहे, तर ह्या लक्षात घेतल्यात आपण तर आत्मचरित्र, आत्मकथन अथवा स्वकथन या तिन्ही संज्ञामागचा उद्देश त्याची उद्देश मीमांसा ही वेगवेगळी आहे असं आपल्या लक्षात येतं. आत्मकथन करणारा चरित्रनायक कवी किंवा आत्मकथन करणारा चरित्रनायक किंवा लेखक हा स्वतःच्या व्यक्तिमत्वासोबत स्वसमाजाचे दर्शन घडवणारा असतो. आत्मचरित्रकाराप्रमाणे तो जीवन संपता उतारवयामध्ये हे आत्मकथन किंवा स्वकथन लिहत नाही. तर त्याचा उद्देश म्हणजे आत्मकथनामागे जो त्याचा उद्देश असतो तो फार वेगळा असतो. आणि स्वकथन ही जी काही संकल्पना नाविन्यपूर्ण मांडलेली आहे यशवंत मनोहरांनी आणि त्याला दुजोरा दिलेला आहे डॉक्टर आरती कुलकर्णींनी, तर हा सगळा भाग आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मला असं वाटते की डॉक्टर यशवंत मनोहरांची जी भूमिका आहे ती अतिशय मला उचित वाटते. मला ती फार श्रेयस्कर भूमिका वाटते की त्यांनी जी काही मतं मांडलेली आहे डॉक्टर मनोहरांनी, त्या मतांचा विचार करता मला असं वाटते की आपण दलित आत्मकथनांना स्वकथन असंच संबोधणे हे महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी आपण सरसकट भूमिका जर विचारात घेतली तर आता काही आत्मकथनं अशी आहे जी आंबेडकरवादी विचाराला मानून लिहिण्यात आलेली आहे. म्हणजे शोषित वर्गाने आज जेवढी आत्मकथनं लिहिलेली आहे तर ही वास्तवता आहे, हे सत्य आहे की त्यांनी आंबेडकरी विचारधारेला मानून आपली आत्मकथनं लिहिलेली आहे. मग हे सुद्धा आपल्याला म्हणजे असं वाटते की आपण त्यांच्या छातीवर बंदूक ठेवून असं म्हणू शकत नाही की बाबा तू केवळ म्हणजे स्वकथनच म्हण, स्वतःच्या लेखनाला आत्मकथन म्हणू नको असंही आपल्याला म्हणता येत नाही. कारण त्याच्या ज्या काही समाजाच्या, त्याच्या ज्या काही जमातीच्या धारणा आहे, तो जो काही मानतो, तो जो काही ईश्वराला मानत असेल, त्यांच्या देवक परंपरेला मानत असेल, त्याच्या ज्या काही समाजाच्या अंधश्रद्धा कर्मकांड आहे, व्यक्तिशः तो जरी मानत नसेल पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्या समाजाचा, त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर जर प्रभाव असेल, पण तरी देखील तो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेला मानून जर लेखन करत असेल तर तिथे आत्मकथनच हा शब्दप्रयोग आपल्याला बरोबर ठरणारा आहे. तर इथे जरी आपण त्या संबोधनाच्या काय म्हणू आपण त्याला संबोधनाच्या काय संबोधलं पाहिजे, आपण आत्मकथन संबोधलं पाहिजे का स्वकथन संबोधलं पाहिजे, याच्यापेक्षाही आपण त्यानं मांडलेलं काय आहे. एका जमातीची ठसठसणारी वेदना, एका जातीचं भयावह म्हणजे हेलावून टाकणारे दुःख त्या साहित्य कलाकृतीतून समोर आलेलं आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आजचं विवेचन इथे थांबवू. आपण म्हणजे अगदी चरित्रापासून स्वकथनापर्यंतच्या त्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागाला आपण या ठिकाणी जे काही उदयी नावाचं स्वकथन अभ्यासणार आहोत, तर त्याचे जे लेखक आहेत प्रकाश चव्हाण, तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या साहित्याचा परिचय बघण्यापूर्वी आपण जे काही पारधी समाजाचं दुःख आणि वेदना त्या स्वकथनाच्या, त्या आत्मकथनाच्या माध्यमातून त्यांनी पुढे केलेले आहे, ते आपण पारधी समाज एकंदरीत कसा आहे हे आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या दिवसाचं जे काही विवेचन आहे त्या ठिकाणी थांबवू आपण. ठीक आहे.